श्री संत बाळूमामा। ज्या ठिकाणी देवाचे अस्तित्व आहे तिथेच खरोखर आनंद आहे। जर तुला देखील तो आनंद प्रत्यक्ष मिळवायचा असेल तर बाळूमामांच्या पाऊलखुणाचे अनुसरण कर। देव म्हणतोय आज हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नको। जर तुला जमेल तितका वेळ हा व्हिडिओ पाहिलास तर तुझे आयुष्य नक्की सुंदर होईल। बाळा, मी या व्हिडिओद्वारे तुला आज तुझ्या जीवनाबद्दल सांगायला आलो आहे, म्हणून पाहूनही हा संदेश दुर्लक्ष करू नको। जर तू याबद्दल सहमत असशील तर कमेंटमध्ये म्हण बाळूमामा मी तुमचं बाळ आहे असं कमेंट कर। आणि जर तुला बाळूमामांवर विश्वास असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐक। देव म्हणतो मी तुला क्षमा करतो बाळा, तुला तुझ्या चुका ओळखायला हव्या होतात। बाळा, मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो, मात्र मी तुझं जीवन आता बदलणार आहे। काही जरा वेळ लागू शकतो। देव म्हणतो अरे, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसांत निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुझे जीवन बदलू शकेल नाही का? देव म्हणतो तुला जर माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या विश्वासाने हा संदेश संपूर्ण ऐक। लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुझी सर्व संकट संपवणार आहे। विश्वास ठेव, ती योग्य वेळ आता लवकरच येणार आहे। फक्त तू तुझ्या वाटेवर चलत चल। फक्त दुःख आल्यानंतर जास्त विचार करू नको। तू माझ्या संकेतांचे अनुसरण कर। मी तुला प्रत्येक वेळी, प्रत्येक दुःखामध्ये किंवा सुखामध्ये काही संकेत देत असतो। त्या संकेतांचे तू अनुसरण करत चल आणि तुझ्या वाटीशी अधिक सुसंगत राहा। जे घडत आहे त्यावर ठामपणे विश्वास ठेव। तुझ्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जातात हे मला पूर्णपणे माहीत आहे, म्हणून तू कसलंही टेन्शन घेऊ नको। बाळा, एक विश्वासाने माझा शब्द ऐक। जर मी 6 दिवसात पृथ्वी निर्माण करू शकतो तर मी तुझं जीवन 1 दिवसात बदलू शकत नाही का? हा विश्वास तुझ्या मनामध्ये असू दे। अरे, जीवन बदलण्यासाठी मी तुझी परीक्षा घेत असतो। जर त्या परीक्षेमध्ये तू पास झालास तर मी नक्की तुझे जीवन बदलत असतो। आता जे चांगले आहे ते बघ आणि रात्र दिवस चिंता कर। सकारात्मक गोष्टी निवड। बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो कारण तू माझं बाळ आहेस। देव काही गोष्ट तुला सांगू इच्छिता। जीवनामध्ये तू पाठलाग करू नको, भीक मागू नको, जास्त ताण देऊ नको डोसक्याला आणि निराश होऊ नको। तू सदा प्रयत्न करत चल आणि जीवनामध्ये आराम कर। जेव्हा तू खरे प्रयत्न करशील तेव्हा मी तुझ्याकडे ती सर्व काही देईल ज्याची तुला अपेक्षा देखील नव्हती। म्हणून खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने प्रयत्न करून तर बघ, मी तुला सर्व काही देईल। तुझ्या इच्छा मी स्वतः पूर्ण करेल। तुला पाहिजे ते सर्व मी देईन, फक्त प्रयत्न करत चल। जर तू सहमत असशील तर कमेंटमध्ये म्हण बाळूमामा मी तुमचं बाळ आहे असं कमेंट कर। आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव कर। हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तू निस्वार्थी प्रेम करतो आणि उच्च शक्तीद्वारे देवी मार्गदर्शन केले जाते। देवदूत सतत तुझ्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात। तुझा विश्वास असल्यास होय असं टाईप कर। बाळा, तुझी सध्या परिस्थिती जी काही वाईट आहे ती नक्कीच एक दिवस बदलेल की नाही या विचारात तू अंथरुणात झोपत असशील तर हे तुझे चिन्ह आहे की तू फक्त विचार करत आहेस, पण प्रयत्न केल्याशिवाय तुझी परिस्थिती बदलू शकणार नाही। नक्कीच परमेश्वर आता तुझ्यासाठी मार्ग स्वतः तयार करत आहेत। फक्त तू प्रयत्न
प्रयत्न चालू राहू दे. अरे जीवनामध्ये अडथळे येत असतात आणि जर तू अंथरुणात बसून राहशील, माझे जे काही दुःख आहे ते दुःख माझे जल्दीच जावं आणि तू असा विचार करत बसशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे दुःख कमी होणार नाहीत, उलट ते दुःख अजून वाढतील. म्हणून जास्त कोणत्या गोष्टीचा विचार करू नको. देव म्हणतात, जे तुझ्याकडे आहे तेच खरे आहे. तुझे स्वप्नांचे अनुसरण कर. तू फक्त प्रयत्न केल्यावर तुला पाहिजे ते बनू शकतो. सकारात्मक विचार करत चल, बदल स्वीकार, स्वतःवर ठामपणे विश्वास ठेव. जीवनामध्ये कधीही हार मानू नको. मी तुझ्या कायम सोबत आहे. तू जर सहमत असशील तर मामा, माझा तुमच्यावर विश्वास आहे असं कमेंट कर. देव म्हणतात, प्रत्येक वेळी संकट आले म्हणून खचून जाऊ नको. जर तू संकट आले म्हणून खचून जाशील तर आयुष्य असंच जाईल, हे गोष्ट लक्षात ठेव आणि तू आयुष्यात काही देखील करू शकणार नाहीस. बाळा, तुझे प्रेमळ जीवन आणि तुझे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तू आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहेस असा ठाम तू आता विश्वास ठेव आणि तू आता सकारात्मक आहेस देखील. मग तुला हवं ते नक्कीच मिळणार. जर तू तुझ्या मनामध्ये सकारात्मक गोष्टी, सकारात्मक विचार करत राहशील तर नक्की मी स्वतः तुझे जीवन चांगले बनवू इच्छितो. तुझ्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित आता घडणार आहे. ते घडणार आहे ज्याची तू कधीही अपेक्षा नाही तर विचार देखील केला नव्हतोस. मी तुला सर्व काही देणार आहे ज्याचा तू कधीही विचार केला नव्हतोस. मात्र जर तू पूर्णपणे मेहनत केला आहेस तर मी विश्वास ठेव तुला ते सर्व काही देणार आहे. तू तुझ्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत चल. तुझ्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत. तू पूर्वीपेक्षा जास्त आता आनंदी होणार आहेस. बाळा, आज मी तुला म्हणत आहे, हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल. बाळा, लवकरच तुझ्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी बढती केली जाईल. तू इतका आनंद अनुभवला की तुझ्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील हो आणि आता तयार राहा प्रत्येक चांगल्या दिवसाला. आता तुझे सर्व दुःख मी स्वतः दूर करणार आहे. प्रत्येक वेळी स्वतःचा विचार करत चल. जीवनामध्ये प्रत्येक वेळी जर तू दुसऱ्यांचा विचार करत बसशील तर तुझे आयुष्य असेच जाणार आणि जर तू स्वतःचा देखील आयुष्यामध्ये विचार करशील तर तुझे आयुष्य नक्की सुधरेल. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला दुसऱ्यांचा विचार तेव्हाच करायचा आहे जेव्हा खरोखरच तुझे चांगले होईल. जर तुझे अजून काही चांगले झाले नाही, तू प्रयत्न अजून कशात केला नाहीस तर तू दुसऱ्याचा विचार करू नको. स्वतःसाठी प्रयत्न करत चल. मी नक्कीच तुझे जीवन संपूर्ण बदलून टाकेल. सध्या तू अशा व्यक्तीला प्रकट करत आहेस जो तुझ्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. बाळा, सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुझ्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तू लवकरच आश्चर्यचकित होणार आहेस. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या शक्तींवर विश्वास ठेव. मी तुझा मामा तुला तुझ्या आयुष्यात काही देखील कमी पडू देणार नाही. आयुष्यात कितीही मोठे दुःख मी सुखामध्ये बदलणार आहे. अरे जीवन असेच तुझे दमाने चालू आहे. याचे कारण तुझे जीवन असेच चालू राहणार नाही. प्रत्येक तुझ्या आयुष्यात सुख तुला मिळणार आहे. ती प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे ज्याची तू अपेक्षा देखील केला नाहीस. जर तू सहमत असशील तर कमेंटमध्ये म्हण, होय मामा, मी तुमच्या सर्व गोष्टींबद्दल सहमत आहे आणि तुम्ही म्हणला आहात तसं मी जरूर माझ्या आयुष्यात सकारात्मक मनाने, सकारात्मक कामाने आणि चांगल्या मनाने कार्य करत राहील. मी कधीही धीर सोडणार नाही. अरे स्वतःशी धीर धर. तू
प्रयत्न करत आहे. जर तुला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न कर. तुझ्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेव. तू लवकरच आता तिथे पोहोचणार आहेस बाळा. देव म्हणतोय एखादा दिवस तुला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तू मला शोधशील तेव्हा तुझ्याकडे आवश्यक ते सर्व काही असेल. म्हणून मला शोध, मी तुला सापडेल. तू अडचणीच्या वेळी मला शोधशील तर मी तुझा नक्की अडचणीतून बाहेर काढेल तुझा हात पकडून. बाळा, देव म्हणतोय काळ बदलेल. इथे पृथ्वीवर काही कायम राहणार नाही. प्रत्येक गोष्ट बदलत जाणार आहे. म्हणून तुझे जीवन देखील आता चांगल्या प्रकारे बदलणार आहे. म्हणून माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव. जीवनामध्ये ठाम राहायला शिक. तुझे निर्णय चुकले तर चुकतील, मात्र तू एखाद्या वेळी ठाम राहशील तर तुझे निर्णय चुकतील, मात्र जीवनामध्ये तुला काहीतरी शिकायला भेटेल. बाळा, तुला जर खरोखरच व्यसन करायचे आहे तर तुझ्या कलेचा व्यसन कर, कारण रोग झाला तर यशाचा होईल. म्हणून तुझी कला तू हुडकून ठेव. शोधत बस तुझ्या कलेला. तू पाहू नको माझं नशीब कुठे आहे. तू बघ तुझी कला कोणती आहे. ते बघत आयुष्य घालवलास तरी चालेल, मात्र तुला जेव्हा तुझी कला सापडेल तेव्हा विश्वास ठेव तुझं आयुष्य संपूर्ण बदलेल. अरे, परमेश्वराने सर्वांना कोणती तरी कला दिलेली असते. ती कला जो व्यक्ती शोधतो, ज्या व्यक्तीला स्वतःच्या कलेवर विश्वास असतो, तो व्यक्ती प्रत्यक्ष काहीतरी करून दाखवतो. मी तुझ्यात देखील कोणती तरी एक नवीन कला दिली आहे. ती कला तू शोध. ती कला शोधल्यानंतर नक्कीच तुझं आयुष्य बदलेल. तुझी कला कोणतीही असू शकते. तुला वाटत असेल तुझी कला फक्त गायन करण्यामध्ये आहे आणि ती कला गायन करत असताना आवाज घाण येईल, मात्र तुझी त्यामध्ये आवड आहे तर नक्कीच त्यामध्ये प्रयत्न कर. प्रयत्न केल्याशिवाय तुला काही देखील भेटणार नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक सेकंदाला जास्त विचार करत बसू नको. अरे, आयुष्यात काय घेऊन जाणार आहेस? कमवायचं असेल तर नाव कमव. देव म्हणतात जीवनामध्ये आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगत असतात. जे लोक प्रत्येक वेळी स्वतःचं चांगलं व्हावे असा स्वार्थ ठेवत असतात, जीवनामध्ये त्यांना आनंद कधीही मिळत नाही. पण जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलत असतात त्यांना जीवनामध्ये नक्की आनंद मिळत असतो. मामा म्हणतात जीवनामध्ये पुढील व्यक्तीचे पाय धरण्याची वेळ केव्हा येणार नाही तुला ठाऊक आहे का? परमेश्वर म्हणतात योग्य लोकांचे हातात हात जर तुझा असेल तर तू चुकीच्या लोकांचे पाय धरायची तुला कधीही वेळ येणार नाही. आणि जर तू माझा हात धरशील तर मी तुला कोणाचाही पाय पकडू देणार नाही. हा विश्वास माझ्यावर ठेव आणि माझी भक्ती करत चल. तू जीवनामध्ये स्वतःसाठी सुंदर घर हे तुझे स्वप्न आहे, पण समोरच्या माणसाच्या मनात घर करायला शिक. ते जर तू आयुष्यात शिकलूस तर तू जिथे जाल तिथे घर तुझेच आणि त्यातील माणसे देखील तुझीच असतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये राहायला शिक. त्याच्यामध्ये जागा त्याच्या मनामध्ये तुझी जागा, तुझ्या नावाची जागा करायला शिक. कारण ह्या जगामध्ये जर कमवायचे असेल तर माणुसकी देखील कमव. पैसा प्रत्येक जण कमवत असतात. हा पैसा तुझ्याकडे आज आहे, मात्र हा पैसा उद्या जाऊ देखील शकतो. कारण परमेश्वर प्रत्येकाला जीवनामध्ये आयुष्यात एकदा तरी पैसा देऊन बघतो. जो व्यक्ती तो पैसा नीट खातो, जो व्यक्ती त्या पैशाचे
जास्त नीट खातो त्याकडे देव पैसा तो ठेवत असतो आणि प्रत्येकाला मदत करत असतो. जो व्यक्ती अडचणीमध्ये आहे त्याला जो व्यक्ती मदत करतो परमेश्वर त्याचे कधीही पैसा घेत नाही, त्याला कधीही कुणाचे पाय धरू देत नाही. मात्र जो व्यक्ती प्रत्येक वेळी काहीतरी करत असतो म्हणजे जास्त गर्व आणि जास्त रुबाब दाखवत असतो परमेश्वर त्याचं नक्की सुख एक दिवस घालू शकतात. म्हणून जास्त कोणत्याही गोष्टीचा गर्व आणि रुबाब दाखवू नको. जीवनामध्ये भविष्याची जराही कल्पना नसताना जर मोठ्या गोष्टींचे नियोजन करत आहेस तर तू खरा आत्मविश्वास तुला स्वतःवर आहे. जर तुझ्यामध्ये सध्या काही देखील नाही मात्र तू भविष्यात मोठी कल्पना करत आहेस, मोठ्या गोष्टींचे नियोजन करत आहेस तर समजून घे तुझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे, तू काहीतरी करून दाखवणार आहेस असा ठाम विश्वास तुला आहे. आणि हा विश्वास तू घालू नको कारण हा आत्मविश्वास तुला मी स्वतः दिलो आहे. तो जर तू घालवशील तर तुझ्या आयुष्यात तू काही करणार नाहीस. जरी तुझ्याकडे आज काही नसले तर भविष्यात मी तुला ते सर्व काही तुझ्या स्वतःच्या जीवावर जिद्दीवर देणार आहे. फक्त तू आता मेहनत करत चल, मी तुझे सर्व काही ठीक करणार आहे. तू जर प्रत्येकाच्या मनामध्ये राहशील तर नक्कीच तू प्रत्येकाच्या मनात घर करून राहशील आणि तुझं आयुष्य नक्की आनंदी होईल. म्हणून जास्त चिंता करत बसू नको. तू जास्त चिंता करण्यापेक्षा मोठे मोठे नियोजन करत चल आयुष्यात. जर तू तुझ्या आयुष्यातील भविष्याचा जास्त काल विचार करत असशील तर समजून जा तू आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेस. जर तुला भविष्याची चिंता सतवत आहे, पुढील काळात तू आता मेहनत केला आहेस मात्र भविष्यात जे काही आहे ते तुझं चांगलं प्रमाणे टिकून राहणार का नाही याची तुला चिंता सतत असते. मला सर्व काही ठाऊक आहे मात्र बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्यामध्ये मेहनत केला आहेस म्हणून मी तुला ते यश दिलो आहे आणि ते यश मी तुझे घेणार नाही. फक्त रुबाब आणि गर्व सोडून दे. तू जास्त चिंता करू नको. मी काही काळासाठी तुझं यश माघारी घेतलो आहे कारण ते यश मी तुला अजून एकदा देणार आहे कारण तुझं त्यामध्ये खूप सारी मेहनत आहे. मात्र तू काही गर्व आणि रुबाब केल्यामुळे मी तुझे ते सर्व काही यश घेतलं आहे आणि ती लवकरच आता मी तुला देणार आहे जर तू आता सुधरशील तर. देव म्हणतात जे लोक दुसऱ्यावर वाईट वेळ आणतात त्यांची कधीही चांगली वेळ येत नसते. म्हणून दुसऱ्यासाठी चांगली भावना मनामध्ये ठेव. मी देखील तुझ्यासाठी चांगलं काहीतरी करून ठेवे. फक्त विश्वासाने माझी प्रार्थना, माझे नामस्मरण करत चल. भेटूया असंच. जर तू हा संदेश पूर्ण ऐकला असशील तर कमेंटमध्ये जरूर सांग मामा मी तुमच्या संदेशाबद्दल सहमत आहे असं जरूर म्हण. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री संत सद्गुरू बाळूमामा.